ज्या प्रतिभावान कवीच्या शब्दांनी गेल्या 3 पिढ्यांवर संस्कार केले आणि पुढच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांवर संस्कार करण्यासाठी वाङ्मयाचा अमूल्य साठा आपल्याला दिला, ते आपल्या लाडक्या गदिमांच्या आठवणींना उजाळा देणारा आपला आजचा हा मानाचा मुजरा. एका कुरूप बदकाच्या पिलातून राजहंस घडवणाऱ्या या कवीच्या शब्दांनी आपल्याला खूप आनंद दिला, खूप काही सांगितलं, खूप काही शिकवलं. पण आज आपण जाणून घेणार आहोत या शब्दांच्या पलीकडचे गदिमा. पण त्याआधी त्यांच्याविषयी थोडक्यात. जगभरातील रसिक मनांना आपल्या शब्दांनी बहरून टाकणाऱ्या गदिमांचा जन्म महाराष्ट्रातील माडगुळ गावाजवळच्या शेटफळ या लहानशा गावी झाला. हे त्यांचं आजोळ. त्यांचं लहानपण माडगुळला गेलं आणि पुढे ते औंध्याला शिक्षणासाठी आले. घरच्या परिस्थितीमुळे मॅट्रिक पास होण्याआधीच त्यांना शिक्षण सोडावं लागलं. पण मुख्याध्यापकांच्या ओळखीनं अत्रेंशी आणि त्यांच्यामुळे मास्टर विनायकांशी गदिमांची गाठ पडली आणि काही दिवसातच त्यांना ब्रह्मचारी या चित्रपटात एक लहानशी भूमिका मिळाली. चित्रपटसृष्टीतील अनेक मोठी माणसं त्यांना इथंच भेटली. या सुमारास गुरुजी या टोपण नावानं त्यांनी अनेक शाहिरी कवनं आणि पोवाडे लिहून जनजागृतीचं काम केलं. पुढे HMVच्या रेकॉर्ड्सच्या निमित्तानं त्यांची सुधीर फडकेंशी युती झाली आणि पुढली अनेक वर्ष अवघा महाराष्ट्र सुरेल शब्दांनी न्हाऊन निघाला. गदिमांच्या लावण्या, गदिमांची भजनं, गदिमांची भावगीतं, गदिमांची बालगीतं, गीताचा प्रकार कोणताही असो, गदिमांच्या परिसस्पर्शानं शब्दांचं सोनं व्हायचं. त्यांच्या लावण्यातली अदा जितकी तीखी तितकीच त्यांची भजनं निर्मळ आणि प्रेमगीतं भावूक. व्ही शांताराम यांच्या कविराय रामजोशी या चित्रपटानं गदिमा पटकथाकार झाले. स्त्रीच्या डोळ्याकडे पहा, काय असतं त्यात. पुढे कथाकार, पटकथाकार, गीतकार, अभिनेता अशा एक किंवा अनेक भूमिका करत ते सीता स्वयंवर, देव पावला, चिमणी पाखरं, देवबाप्पा, ऊन पाऊस, रेशमाच्या गाठी, उतावळा नारद, कीचकवध, जगाच्या पाठीवर, सांगते ऐका, जीवाचा सखा अशा अनेक चित्रपटांशी संबंधित होते. विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम. गुळाचा गणपती, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे यासारखे वेगळ्या शैलीतले विनोदी चित्रपट गदिमांनी दिले. तुमचा जर हा सारा सिनेमा आटपला असेल तर बँकेत जाण्यापूर्वी मी एक कप चहा पिन म्हणतो. हिंदीतही दो आंखें बारह हाथ, माया बाजार, नवरंग, तूफान और दिया, चाचा चौधरी, आहट, आंचल, अदालत, गूंज उठी शहनाई असे गदिमांचे अनेक चित्रपट गाजले. अब तो तुम बहुत बड़े शहनाई नवाज बन गए. ये तो सब गुरुजी का आशीर्वाद है रमी, वरना मैं कहा और शहनाई के सुर कहा. त्यांच्या गीत रामायणामुळे ते आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाऊ लागले. अनेक पुरस्कार, मानसन्मानांनी गौरवलेल्या गदिमांनी आपल्या लेखातून, कवितांमधून, कथा कादंबऱ्यातून, चित्रपटातून, गीतातून आपल्याला खूप काही दिलं. अशा या महान लेखकाला, या महाकवीला करूया मानाचा मुजरा. गदिमांच्या व्यक्तिमत्वाचे लेखक, गीतकार, पटकथाकार, निर्माता, अभिनेता, राजकारणी इत्यादी अनेक पैलू आहेत आणि या सगळ्या विविध पैलूंवर प्रकाश टाकायला मी इथं आमंत्रित करतोय गदिमाच्या 2 सुपुत्रांना, श्री आनंद माडगुळकर आणि श्री श्रीधर माडगुळकर यांना. मानाचा मुजरा मंतरलेल्या आठवणीत मी तुम्हा दोघांचं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. संपूर्ण महाराष्ट्रावर आपल्या शब्दांनी अक्षरशः राज्य करणाऱ्या अशा या राजाची मुलं, राजपुत्र तुम्ही. तर बालपण त्यातले काही तुमचे अनुभव, राजपुत्रांचं बालपण नक्की कसं गेलं? मी सांगू का, मला विचारायला नाही तर मी सहज असे गमतीनं सांगतो नेहमी की गदिमांची मुलं म्हणून आमचा मान तर सगळीकडे आम्हाला मिळायचाच, ही गोष्ट खरी आहे. पण त्याचबरोबर लोक दुस्वास सुद्धा करायचे बरं का. दुस्वास एस्पेशली आता आम्ही पुण्यातले आणि पुणेरी माणसांबद्दल फारसं वेगळं सांगायला नकोच. त्यामुळे मला असं आठवतंय की लहान होतो मी, 5वी 6वीत असेल आणि शाळेत मला एकदा सरांनी विचारलं की काय रे, तुझ्या वडिलांनी बंगल्याचं नाव पंचवटी ठेवलंय, ते काय स्वतःला राम समजतात काय? तर मी म्हटलं ते राम समजतात की नाही हे मला माहित नाहीये, पण तुमचा हा प्रश्न मात्र रावणासारखा.
असंच एकदा सांगतो, तुमचं एक खास पुणेरी उत्तर तुम्ही ताबडतोब द्याला. शेवटी आम्ही पुण्यात येतो. दुसरं असं एकदा आठवतंय की एकदा असंच एका सरांनी विचारलं, तुझं बरं आहे रे म्हणले, तुझ्या वडिलांना काय एक गीत लिहिलं की 10,000 रुपये मिळतात. अहो म्हणलं सर बरोबर आहे तुम्ही म्हणता ते 10,000 रुपये मिळतात, पण त्याकरता ते गीत त्यांनी लिहावं लागतं, तुम्ही किंवा मी लिहून चालत क्या नाही. बात आहे, अगदी बरोबर. मला असं वाटतं की लहानपणी गदिमांची मुलं म्हणून आम्ही मिळवलं पुष्कळ पण गमावलंही पुष्कळ. म्हणजे माझ्या वर्गात त्यावेळेस लहानपणी आमचे मित्र वगैरे त्यांचे वडील शाळेत त्यांना भेटायला यायचे, कधी डबा घेऊन यायचे, कधी काही पिक्चरला न्यायचे. त्या मुलं सांगायचे की मी वडिलांच्या बरोबर या सुट्टीत कुठेतरी महाबळेश्वरला जाणार आहे. आणि दुर्दैवाने आम्हाला मात्र अण्णा त्या काळात अतिशय बिझी असल्यामुळे एकेका वेळेस ते 3-3 चित्रपटाच्या पटकथा आणि गाणी वगैरे लिहित असायचे. त्यामुळे त्यांचा सहवास आम्हाला अजिबात मिळायचा नाही. शाळेत तर ते आमच्या कधीच आले नाहीत आणि त्यांच्याबरोबर कुठे जायचंही आम्हाला फारसा योग यायचा नाही. म्हणजे एक तऱ्हेने आम्ही गदिमांच्या मोठेपणात आमचे वडील कुठेतरी हरवले होते. परंतु ते वडील हरवताच एक आम्हाला फार मोठं असं गवसलंही होतं, ते म्हणजे माडगुळकर हे नाव. आणि मला तर वाटतं की मी तर नेहमी म्हणतो, आनंद आणि आम्ही सगळेच भावंड म्हणतो की माडगुळकर हे नाव आम्हाला बंतरलेलं नाव होतं. आणि जसं तिळा दार उघड म्हटल्यावर सगळे दरवाजे आपोआप उघडले जातात, अलिबाबाच्या गुहा उघडल्या जातात. त्या कुठल्याही तऱ्हेच्या अडचणी अगदी लहानपणापासून आल्या आणि माडगुळकर हे नाव सांगितलं की त्या अडचणी आपोआप बाजूला व्हायच्या. नंतर कळण्याच्या वयात किंवा आता मागे वळून बघताना असं कुठंतरी वाटतं का की समजा त्यांचा सहवास अजून मिळाला असता तर नक्कीच फायदा झाला असता, किंवा त्या वयात जे तुमचं पुढचं पर्सनॅलिटी आपण ज्याला म्हणतो घडत गेली त्या दृष्टीनं काही असं वाटतं का? खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला वाटून आश्चर्य वाटेल ऐकून की लहानपणी गदिमा जेव्हा म्हणजे ते जास्तीत जास्त कामानिमित्त मुंबईला असायचे, तर ते यायचे तेव्हा आनंद खूप माझ्यावर लहान आणि तो सतत माझ्या मागं असायचा. आणि गदिमांचा आमच्या संपूर्ण घरावर किंवा सर्वांवरच एवढा